IRDAच्या नवीन रेग्युलेशनने हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमध्ये उडालाय धमाका. अरे तुम्हाला माहितच नाही? माझा व्हिडिओ पूर्ण बघा. IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन रेग्युलेशन असं पास केलंय की ज्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट मिळू शकते. आतापर्यंत आपल्याला असं माहिती होतं की इन्शुरन्स कंपनीचं ज्या हॉस्पिटलचे टायअप आहे त्याच हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट झाली तर तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट अनुभवता येते. मात्र दुसऱ्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट झाली तर पैसे तुम्हाला भरावे लागतात आणि 15 ते 30 दिवसात तुम्हाला रिइंबर्समेंट मिळू शकते. आता मात्र कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला फक्त 2 कंडिशन फुलफिल करायला लागतात. पहिली म्हणजे इमर्जन्सी ट्रीटमेंट. जर तुम्ही एखाद्या इमर्जन्सीमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे अनलिस्टेड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला आणि तिथे ट्रीटमेंट घेतली तर ऍडमिट झाल्यापासून 48 तासात तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला इन्फॉर्मेशन द्यावी लागते. दुसरी कंडिशन म्हणजे प्लान सर्जरी. जर तुमच्या घराच्या जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची सर्जरी करून घेत असाल तर ऍडमिट होण्याच्या 48 तास आधी तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला इन्फॉर्म करावं लागतं. ह्या 2 सोप्या कंडिशन जर तुम्ही पूर्ण केल्या तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट यापुढे अनुभवता येईल. या प्रकारच्या आणखी टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स बद्दल हव्या असतील तर अर्थातच स्टे ट्यून्ड.